नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत कधीच नाही पोहोचू शकणार जर तुम्ही रस्त्यांवर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर दगड मारेल। जे आपले आहेत ते कधीच लांब जाणार नाहीत आणि जे लांब गेलेत ते कधीही आपले नव्हतेच। परिस्थिती कशी पण असू दे, पण आभार मानणं हे तक्रार करण्यापेक्षा कायमचं चांगलं असतं। मला ह्याचमुळे जिंकायचं आहे, कारण सर्व जणांची इच्छा आहे की मी हारावं। आशा ठेवणं हे अर्धा आयुष्य आहे आणि पूर्णपणे नाराज असणं म्हणजे अर्धा मेल्यासारखं आहे। जगाला असं वाटत असेल की तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही जिंकू शकत नाही, तर त्याच्याने काही एक फरक पडत नाही। पण जेव्हा आपण स्वतःबद्दल असा विचार करतो की मी हे काही करू शकत नाही किंवा मी जिंकू शकत नाही, तेव्हा तुम्ही पूर्णपणे संपता। दोन्ही हाताने आपण 50 लोकांना मारू तर नाही शकत, पण तेच 2 हात जोडून आपण करोडो लोकांचं मन जिंकू शकतो। कठीण लोखंड सुद्धा तुटतो, पण जर खूप सारे खोटे एकत्र आले तर खरं पण तुटून जातं। त्यांचं पण पुढे निघून जायचं आहे, जे आम्हाला सोबत घेऊन नाही गेलेत। आधी मी हुशार होते म्हणून मी जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि आज मी समजूतदार आहे म्हणूनच मी स्वतःला बदलत आहे। हे जगच असं आहे की सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्यांसाठी स्वच्छ मन असणाऱ्या सोडून दिलं जातं। कधीही प्रयत्न करणे सोडू नका, कारण की दुसरा व्यक्ती तयारच बसलेला असतो तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी। ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्यांच्या समोर शांत बसलेलंच चांगलं असतं। आयुष्यावर फक्त एवढेच लिहू शकेल मी, खूप घट्ट नाती होती पण खूपच कमकुवत लोकांशी। तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला रोकटोक करणारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजेत। काही लोकांना खायला इतकं आवडतं की ते दुसऱ्याचा आनंद पण खाऊन टाकतात। उतार चढावांच्या नंतर सुद्धा जर तुमची कोण साथ सोडत नाही तर तुम्ही त्या व्यक्तीची कायम कदर केली पाहिजे। काट्यांवरून चालणारा व्यक्ती खूप लवकर पुढे जातो, कारण काटे हे पायांचा वेग वाढवतात। माणूस सगळं काही विसरू शकतो, पण त्या व्यक्तीला नाही विसरू शकत ज्यांनी त्याला त्रास दिला। नेगेटिव्हिटी हा खूप भयंकर आजार आहे, जो जिवंत माणसाला सुद्धा मुर्दा बनवतो। ती नाती खूपच कमकुवत असतात जी दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तोडून दिली जातात। तुम्हाला प्रसन्न राहायचं असेल तर त्याचा एकच सिद्धांत आहे, ना कोणाची अपेक्षा ना कोणाची उपेक्षा। तुमचा बालिश गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवतात, नाही तर समजूतदारपणाचे दुसरे नाव म्हातारपण। हा विचार करून कायम आनंदी राहा। जे होतं ते चांगलं होतं, जे शिल्लक आहे ते सुद्धा चांगलं आहे आणि जे पुढे जाऊन मिळणार आहे ते खूप जास्त चांगलं असेल। थँक यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।